नमस्कार, तुमचं स्वागत आहे अर्बन ग्रोथ इंडिया या चॅनलवर. आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शहराच्या आणि पर्यायाने आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कागदावरचे आराखडे आणि जमिनीवरचं वास्तव या दोन्हीतली सांगड समजून घेणं नेहमीच गरजेचं असतं. आज आपण ज्या भागाबद्दल बोलणार आहोत तो भाग पुढच्या 10 वर्षात पूर्णपणे बदलणार आहे. तब्बल 8 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक हा नुसता आकडा नाही, हे एका संपूर्ण शहराचं रूप बदलण्याचं नियोजन आहे. पण इथे एक साहजिक प्रश्न पडतो. 10,320 हेक्टर एवढी मोठी जमीन आणि राज्यासाठी इतका महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, तरी या प्रकल्प तब्बल 8 वर्षे का रखडला? जेव्हा आपण शहराच्या विकासाची वाट पाहत असतो तेव्हा अशी मोठी दिरंगाई नक्कीच चिंता वाढवते. यामागे काही प्रशासकीय आणि कायदेशीर घडामोडी होत्या. घटनाक्रम पाहिला तर 2018 मध्ये योग्य प्रक्रियेनंतर GMR ग्रुपला लेटर ऑफ अवॉर्ड देण्यात आलं होता. पण 2019 मध्ये राज्यात सरकार बदललं आणि नवीन सरकारने हे आधीचं टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. साहजिकच हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि एकदा प्रकरण कोर्टात गेलं की वेळ लागतोच. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाला ब्रेक लागला. आता इतक्या वर्षानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे आणि हे काम अधिकृतपणे पुन्हा GMRकडे सोपवण्यात आलं आहे. प्रकल्पाची किंमत आहे 7,000 कोटी रुपये. हा आकडा खूप मोठा आहे, पण यातून फक्त एक नवीन इमारत उभी राहणार नाहीये. या गुंतवणुकीतून विकासाचा जो आवाका तयार होणार आहे तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. या मास्टर प्लॅनमध्ये 2 प्रमुख बदल आहेत. सध्याची जी जुनी इमारत आहे तिचं नूतनीकरण तर होईलच, पण त्यासोबत एक पूर्णपणे नवीन आणि अद्ययावत आंतरराष्ट्रीय टर्मिनल उभारलं जाईल. 2 रनवे असतील, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी 2 पूर्णपणे स्वतंत्र विभाग असतील. हे सर्व जमिनीवर येण्यासाठी साधारण 4 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. पुढच्या 4 वर्षात इथे जे बदल दिसतील ते फक्त विमानांच्या उड्डाणांपुरते मर्यादित नाहीयेत. इथे एक मोठा कार्गो हब तयार होईल, लॉजिस्टिक्स हब, एअरक्राफ्ट मेंटेनन्स म्हणजेच MRO हब आणि विमान निर्मितीसाठी मॅन्युफॅक्चरिंग हबसुद्धा विकसित होणार आहे. हे सर्व हब्स एकाच ठिकाणी असणं हे शहराच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला एक भक्कम दिशा देणारं पाऊल आहे. सध्या नागपूर विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला साधारण 30 लाख इतकी आहे आणि नवीन मास्टर प्लॅन पूर्ण झाल्यानंतर हीच क्षमता थेट 3 कोटींवर जाणार आहे. 30 लाख ते 3 कोटी हा वाढीचा वेगच स्पष्ट करतो की भविष्यात ह्या भागात माणसांचा आणि रोजगाराचा वावर किती प्रचंड पटीने वाढणार आहे. पण इथे आपण थोडं थांबून एका वास्तवाचा विचार करूया. इतकं मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचं टर्मिनल उभं राहील, पण त्याला मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी असेल का? हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य प्रवाशासाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्याची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल. विमानतळावरून मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ज्या फीडर बसेस आहेत त्या प्रवाशांच्या गरजेनुसार नेहमी उपलब्ध नसतात. तुमचं विमान रात्री अपरात्री आलं तर या सेवेचा काहीच उपयोग होत नाही. अशा वेळी प्रवाशांना खासगी कॅब किंवा रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते. म्हणूनच फीडर सेवेवर 1%ही विश्वास नाही, ही एका सामान्य नागरिकाची आणि प्रवाशाची अतिशय प्रामाणिक आणि वास्तववादी प्रतिक्रिया आहे. आराखड्यातील तपशील समजून घेतल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट होतं. एकीकडे नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनलचा एवढा मोठा प्लॅन आहे, पण त्यात मेट्रो स्टेशन थेट टर्मिनल इमारतीमध्ये आणण्याचं कोणतंही ठोस नियोजन सध्या तरी दिसत नाही. सध्याचं स्टेशन नवीन इमारतीपासून बरंच दूर आहे. मास्टर प्लॅन कितीही मोठा असला तरी कनेक्टिव्हिटीची ही मिसिंग लिंक आपल्याला माहीत असायलाच हवी. कोणताही मोठा प्रकल्प जेव्हा कागदावरून जमिनीवर येतो तेव्हा त्यात काही उणीवा असू शकतात, पण एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला शहराची दिशा स्पष्ट असायला हवी. कारण शहराची दिशा समजली तर निर्णय चुकत नाहीत. जाता जाता एक विचार नक्की करा. विमानतळ कितीही जागतिक दर्जाचं असलं तरी ते सामान्यांच्या रोजच्या प्रवासाशी सहज जोडलं नसेल तर तो विकास खऱ्या अर्थाने पूर्ण होईल का? अशाच विश्वासार्ह शहर